सकाळपासून मीडियामध्ये पण बघते आणि न्यूजपेपरला पण बघते, अतिशय फेक नॅरेटिव्स पसरवला जातोय की महापौर बंगल्यामध्ये पुन्हा या ठिकाणी मला वाटतं काय महापौर बंगला काम नूतनीकरण किंवा काय असेल त्याचं काम काढलं गेलं आहे। माझ्या हातामध्ये टेंडर कॉपी आहे। या टेंडर कॉपीमध्ये लिहिलं आहे अपग्रेडेशन्स ऑफ प्रिमाइसेस ऑफ हेरिटेज बंगलो सिच्युएटेड ॲज VJBB उद्यान अँड झू भायखला मुंबई। हे टेंडर आणि ह्याच्या खाली लास्टला जी सही आहे ती डायरेक्टर झू। मी ते कॉपीज घेऊन आली आहे। मुळामध्ये भायखळ्याचा बंगला हा हेरिटेज मेंटेनन्स ह्याच्या अंडर येतो आणि त्या बंगल्याचा सगळा परिसर आणि संपूर्ण राणीचा बाग हा डायरेक्टर झू त्याच्या अंडर येतो। हे जे टेंडर काढलेले आहे ह्याच्यात कुठेही मेयर बंगल्याचा संबंध नाही, किंबहुना हा सगळा टेंडर प्रोसेस हा भायखळ्याच्या बंगल्याच्या अखत्यारीमध्ये येतच नाही। आणि असं असताना सुद्धा फक्त महापौर हे नाव जोडलं की मग ह्यांना बराच त्या ठिकाणी मायलेज मिळतो, अशा पद्धतीची जी मानसिकता ही उबाटाच्या नेत्यांची आता तयार होत चाललेली आहे। मग त्या ठिकाणी महापौरांचं नाव घेतलं, त्या ठिकाणी अमितजींचं नाव घेतलं, त्या ठिकाणी खणकरांचं नाव घेतलं, अशी नावं घेऊन आपली दुकानं चालवत राहायची हा आता एक कलमी कार्यक्रम उबाटा पक्षाने सुरू ठेवलेला आहे। तर हे जे 2,89,00,000चं जे काही टेंडर आहे हे जे काढलेलं हे राणीबाग झूने काढलेलं आहे। कुठेच महापौर बंगला ह्याच्यात आलेला नाही आहे। महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे आणि ही हेरिटेज मेंटेनन्सच्या माध्यमातून जर ह्याच्यातून प्रस्ताव असेल तर तो मेयर बंगल्याशी निगडीत आहे, परंतु ह्याला जोडलं गेलं महापौरांच्या बंगल्याला आणि महापौरांनी पुन्हा करण्यासाठी परत ह्याच्यामध्ये अवास्तव पैसे टाकलेत आणि मुळात हे टेंडर परत अजून DL वरती पण आलेले नाही आहे स्टँडिंगच्या। तर सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हे माझ्या मेयर बंगल्याशी कुठेच निगडीत नाही आहे। हे राणीच्या बाग झू डिपार्टमेंटचं उद्यान डिपार्टमेंटचं हे टेंडर आहे, जिथे कुठेही महापौरांचा आणि महापौरांच्या बंगल्याचा संबंध काडी मात्र नाही। हे मी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून माझ्या मुंबईकरांना सांगू इच्छिते। तर अशा पद्धतीचे फेक नॅरेटिव्ह तयार करायचे, लोकांमध्ये पसरवायचे आणि आपली दुकानं चालवायची, हाच एक कार्यक्रम उभाटाकडे राहिलेला आहे आणि तो कार्यक्रम ते चालवण्याचं काम करत आहेत। नाही, ह्याच्यामध्ये जे काही असेल नॉईस बॅरियर असतील काही असतील, पण ते संपूर्ण महापौर बंगला हेरिटेज वास्तू सोडून बाकीचा सगळा परिसर तो महापौर बंगल्याच्या परिसरपासून अप टू झू राणीचा बाग हा सगळा त्यांचा विषय, हा कुठेच मेयर बंगल्यामध्ये येत नाही। आजच्या तारखेला महापौर बंगल्यामध्ये साधा खिळा पण ठोकायचं काम सुरू नाही आहे। जर ते बंगल्यातलं काम असलं असतं तर मान्य, पण या ठिकाणी बंगल्याचा काडी मात्र संबंध नाही। महापौरांचा तर बोलण्याचा विषयच नाही आहे। ना महापौर बंगल्याचं काम मी कुठलं सांगितलं आहे, ना महापौराच्या परिसरात बंगल्याच्या परिसरातलं कुठलं काम सांगितलं आहे। म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी ही जी टेंडरची कॉपीज तुमच्यासमोर आणते आणि मी तर बोलते एक एक कॉपी घेऊन पण जा सगळ्यांनी। आणि हे जे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या लोकांनी चालवलेलं आहे आणि असंच खोटं बोलून बोलून अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम जर मुंबईकरांचं ते करतात आहे, तर हे मुंबईकर आहेत ना सुजान आहेत। हे तुम्ही कितीही खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम करणार, मुंबईकर हाणून पाडणार आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बसलोय, या चुकीच्या गोष्टीला आम्ही इथे प्रोत्साहन देणार नाही। मला असं वाटतं हे टेंडर ह्या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा उलगडा कंप्लीट होतोय। हे झूचं टेंडर आहे, हे राणीच्या बागचं टेंडर आहे, ह्याच्यामध्ये मेयर बंगला आणि महापौरांचा कुठेही काहीही संबंध नाही। अगेन मी तुम्हाला परत हे क्लेरिफाय करते, अपग्रेडेशन ऑफ प्रिमाइसेस ऑफ हेरिटेज बंगलो, हेरिटेज बंगलोच्या बाहेरील परिसरापासून अप टू झू पर्यंत हे टेंडर जर काढलं असेल तर झू डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा। महापौरांनी कुठल्याही पद्धतीचं त्याच्यानंतर 1.25 महिना झाला बंगल्यात आल्यानंतर ते आजपर्यंत एकही प्रस्ताव एकही विषय मी प्रशासनाकडे मी खुद्द महापौर म्हणून मांडलेला नाही। आणि हे जर आलं असेल
तर हे राणीच्या बागचं टेंडर आहे, ह्याच्याशी माझा कुठेही संबंध नाही. नाही, हे जे आहे ते ह्याच्यामध्ये ओन्ली वनच आयटम आहे आणि तो हाच आहे. त्याची कॉपी मी तुम्हाला सगळ्यांना देते. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या सकाळपासून फेक नेरेटिव्ह पसरवला जातो आहे, लोकांना मुंबईकरांना भ्रमित करण्याचं काम केलं जातं आहे, ते मला असं वाटतं बंद झालं पाहिजे.